चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कैलास सर मॅथ्स या युट्यूब चॅनल मध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञानाची प्रश्नपत्रिका सोडून घेणार, विज्ञान भाग 1 ची। त्यापूर्वी मित्रांनो लक्षात घ्या, मराठी असो हिंदी असो त्याच्यानंतर इंग्रजी गणित भाग 1 गणित भाग 2 च्या प्रश्नपत्रिकेत जे आपण आयएमपी दिले होते, जे आपण प्रश्नपत्रिका सोडून घेतले त्यातीलच प्रश्न आले होते। बघा विद्यार्थी मित्रांनो, गणिताला भाग 1 ला भाग 2 ची आपल्याकडे प्रश्नपत्रिका आज आलेली आहे। पूर्ण जसे आपण प्रश्न आयएमपी घेतले तेच प्रश्न त्या प्रश्नपत्रिकेत दिले होते, बरोबर आहे। प्रश्नपत्रिकेत दिलेले असते आणि तेच प्रश्न आपल्याला बोर्डाला आले होते। विद्यार्थी मित्रांनो, आपलं मार्गदर्शन चालू आहे, त्यापूर्वी मित्रांनो आपलं मार्गदर्शन आवडत असेल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राइब करा आणि आपल्या चॅनलवरती एकदा कमेंट नक्की करा आणि आपल्या गरजू विद्यार्थ्यांना किंवा मित्रांना आपल्या चॅनलची लिंक पाठवा। तर चला मित्रांनो, आता आपण गणित भाग 2 ची प्रश्नपत्रिका सोडून घेतलेली, आज आपण बघणार आहे विज्ञान भाग 1 ची प्रश्नपत्रिका बोर्डाची कशी असणार आहे, त्याचं स्वरूप किती असणार आहे, त्याचे प्रश्न कोणते येणार, कोणते आयएमपी असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर चला मित्रांनो, आता मी डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करते। सर्वप्रथम लक्षात घ्या मित्रांनो, 40 मार्काचा आपला पेपर असणार आहे, बरोबर आहे। यामध्ये आपण जर बघितलं, पहिल्यांदा आपल्याला काय का पर्याय निवडायला प्रश्न असणार आहे। याच्यामध्ये एकूण पर्याय निवडायला 5 मार्काचे 5 प्रश्न असणार आहे मित्रांनो, त्यामुळे लक्षात घ्या। चला आता डायरेक्टली सुरुवात करतोय। पहिलं बघा, उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक टिंब टिंब हे आहे, तर लक्षात घ्या याचं उत्तर काय, त्याचं जूल येतं। काय ते याचं उत्तर जूल येतं, बरोबर आहे। हे पाठांतर असणं गरजेचं आहे, लक्षात घ्या। उष्णतेचे एसआय पद्धतीतील एकक हे जूल असतं। पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया का सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो, त्याचे कारण म्हणजे काय, तर त्याचे कारण म्हणजे काय असतं, लक्षात घ्या, प्रकाशाचे अपवर्तन। काय असतं त्याचं उत्तर, प्रकाशाचे अपवर्तन होत असतं, हे लक्षात घ्या। पुढे बघा मित्रांनो, पुढे बघा, डॅश डॅश हा कार्बोक्सिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे, तर कोणता गट येतो, तर COOH, बरोबर आहे, COOH। लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 1 म्हणजे पर्याय क्रमांक अ, COOH हा कार्बोक्सिलिक आम्लाचा गट असतो, ठीक आहे। पुढे बघा मित्रांनो, 4 नंबरला, साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये डॅश डॅश भिंगाचा वापर करतात। लक्षात घ्या, काय साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये म्हणतो आपण त्याला, तर कोणता वापरतात, तर बहिर्वक्र। कोणता वापरतात मित्रांनो, लक्षात घ्या, तर बहिर्वक्राचा उपयोग केला जातो। पर्याय क्रमांक ड म्हणजे पर्याय क्रमांक 4 बहिर्वक्र हे आपलं काय योग्य उत्तर असणार मित्रांनो। पुढे बघा, डॅश डॅश पद्धतीतील वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढवण्यात येतो। काय, तर लक्षात घ्या, कथिलाचं जर तुम्हाला उदाहरण आलं त्याच्यात लक्षात घ्यायचं तुम्हाला, त्याचं उत्तर असणार आहे कथिलीकरण। काय असणार मित्रांनो, कथिलीकरण। पर्याय क्रमांक ब हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा मित्रांनो, काय दिले आपल्याला, खालील उपप्रश्न सोडवले येतात। बघा लक्षात घ्या, हे देखील 1-1 मार्काला असतात, हे देखील 5 असतात। तुम्ही जर पहिले 5 प्रश्न आणि हे 5 प्रश्न जर सोडवले तर तुम्ही डेफिनेटली तिथंच पास झाले, याची तुम्हाला गॅरंटी। बघा काय काय येणार आहे आता याच्यामध्ये, लक्षात घ्या, तर सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव लिहा। फक्त नाव लिहायचे, कोणतं आहे, तर लक्षात घ्या हायड्रोजन। कोणतं आहे, तर हायड्रोजन, त्याला आपण H ने डिनोट करतो, बरोबर आहे। पुढे बघा, कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र लिहा। कॅल्शियम कार्बोनेटचे रेणुसूत्र काय, तर CaCO3। काय मित्रांनो, CaCO3 याचं काय रेणुसूत्र आहे। पुढे बघा, कॅलरी मापीचा उपयोग लिहा। कॅलरी मापीचा उपयोग कुठं होतो, तर कॅलरी मापीचा उपयोग हा पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेचे मापन मिश्रण पद्धतीने करण्यासाठी कॅलरी मापीचा उपयोग केला जातो, हे लक्षात घ्या। स्क्रीनशॉट काढून घ्या पटापट, काय अडचण नाही मित्रांनो, पटापट बघा। त्याच्यानंतर बघा, दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा। आता बघा, याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, हायड्रोकार्बन ओळखून घ्यायचे आपल्याला। सगळ्यात पहिले बघा, किती कार्बन आहे, बघा याच्यामध्ये 1 आणि 2 कार्बन दिसते आपल्याला, बरोबर आहे। त्याच्यानंतर हायड्रोजन मोजा, किती H दिसते आपल्याला, इकडचे 3 इकडचे 3, किती 6, म्हणून याचं उत्तर येईल हायड्रोकार्बन इथेन आणि असणार आहे उत्तर C2H6। काय असणार आहे, C2H6 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे। पुढे बघा, योग्य जोडी जुळवा, हे तुम्हाला विसरायचं नाही, एकदम महत्वाचं। बघा, पाण्याचा अपवर्तनांक किती असतो, तर तो म्हणजे 1.33 असतो। किती असतो मित्रांनो, लक्षात घ्या, तर तो असतो 1.33 असतो। पर्याय क्रमांक सी, बरोबर। 1 मार्काला 1 जोडी, एकच येते, लक्षात घ्या, ती जोडी जोडायची असते तुम्हाला। पुढे बघा, आता शास्त्रीय कार्य द्या। काय, चून खडी तापून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवडीतून जाऊ दिल्यास निवडी दुधाळ होते। लक्षात घ्या, सगळ्यात म्हणजे हा सगळ्यात आयएमपी प्रश्न आहे, सगळ्यात आयएमपी प्रश्न परीक्षेला येणारच।
बघा काय काय होतं असतं, तर चुनखडी तापवली असतात, तिचे अपघटन होऊन कॅल्शियम ऑक्साईड व कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतात. काय होतं, तर तिला तापवली तर तिचे अपघटन होते आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड वायू तयार होत असतो. मग याची रिएक्शन बघा काय, CaCO3 प्लस उष्णता, पुढे बघा काय, तर CO कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम तयार होणार आहे. बरोबर आहे, कॅल्शियम ऑक्साईड तयार होणार आहे, लक्षात घ्या. मग हे फक्त लिहायचं, कॅल्शियम कार्बोनेट अधिक उष्णता, पुढे काय होते याच्यामध्ये आपल्याला काय अभिक्रिया झाल्यानंतर मग रिएक्शन झाल्यानंतर आपण काय भेटतो, तर CO कॅल्शियम ऑक्साईड असं भेटतं आपल्याला. पुढे बघा, विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. बरोबर आहे. काय होत असतं, तर विजेच्या बल्बचे कार्य विद्युत धारतेच्या औष्णिक प्रभावावर आधारित असते. कशावर असते, औष्णिक प्रभावावरती आधारित असते. त्याच्यानंतर टंगस्टनचे द्रवणांक अत्यंत उच्च असते, त्यामुळे अतिशय उच्च तापमानात ते वितळत नाही. काय, तर त्याचा जो द्रवणांक आहे तो एकदम हाय असतो आणि तो काय वितळत नाही लवकर, म्हणून त्याच्यामध्ये काय होतं का विजेच्या बल्ब मध्ये कुंतल बनवण्यासाठी टंगस्टनच्या धातूचा उपयोग केला जातो. यामध्ये तुम्ही अजून 2-3 पॉईंट ऍड करू शकता. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न काय दिलाय, का चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असतात त्या काळ्या का पडतात. का पडतात, कारण हवेतील जो हायड्रोजन सल्फाइड असतो, जेव्हा तो हवेशी कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर, जेव्हा चांदी त्याच्याशी कॉन्टॅक्ट मध्ये येते, जेव्हा आपण म्हणतो का तेव्हा काय होतं, त्याला का संपर्कात आल्यानंतर त्या काय होतात, का चांदी गलनाला सामोरी जावं लागते. का होते, गलनाला सामोरी जावं लागते, म्हणून का जो असलेला हवेतील जो हायड्रोजन सल्फाइड आहे तो चांदीच्या संपर्कात, एकमेकांच्या संपर्कात आला का काय होते, त्याला का लगेच थोडक्यात आपण त्या काळ्यासर पट्ट्या त्याला या लागतात आणि नंतर काही कालांतरानंतर त्याला काय होतात, त्या काळ्या पडल्या जातात. लक्षात घ्या. पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघा, डोबे रायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा. काय त्रिक आहे ते लक्षात घ्या. महत्वाचा प्रश्न आहे, एकदम IMP प्रश्न आहे आणि परीक्षेला बऱ्याचदा विचारला जातो. लक्षात घ्या आणि येणारच परीक्षेला. काय, का जेव्हा अणु वस्तुमान हा वाढवण्याच्या क्रमाने घटकांची मांडणी केली जाते आणि तेव्हा समान रासायनिक गुणधर्म असलेले त्रिक घटकांचे गट त्रिके म्हणून ओळखले जातात किंवा ते प्राप्त होतात. आणि त्याचे उदाहरण दिले तुम्ही, मूलद्रव्य जसं की लिथियम द्या, सोडियम द्या, पोटॅशियम द्या की, बरोबर, त्यांची वजन घ्या तुम्ही. जसं वजन जर घेतलं, समजा लिथियमचं 7.0, सोडियमचं 23.0, पोटॅशियमचं 39.0, हे देऊन टाका आणि लक्षात घ्या मित्रांनो, थोडक्यात वेळ झाला तर तुम्ही थोडे एक्सप्लेन देखील योग्य पद्धतीने करून घ्या. पुढे बघा विद्यार्थी मित्रांनो, आता काय का खालील दिलेली जी आकृती आहे तिचा उपयोग लिहायचा आहे आणि ती ओळखायची. काय, तर ही आकृती कोणती दिसते मित्रांनो, दिष्ट जनित्र. काही दिष्ट जनित्रे. मग जेव्हा दिष्ट जनित्राचे कुंडल चुंबकीय क्षेत्रामध्ये स्वतःभोवती फिरते तेव्हा ते चुंबकीय बल रेषांना छेदते. काय करते, चुंबकीय बल रेषांना छेदते आणि अशा प्रकारे बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे कुंडलामध्ये विद्युत विभवांतर निर्माण होत असते. हे याचं उत्तर आहे. बघा फक्त एवढं लिहा, काय अडचण नाही, अजून थोडं ऍड केलं तरी चालेल, काय अडचण नाही. व्यवस्थित स्क्रीनशॉट काढून घ्या, याची माहिती लिहून घ्या. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय दिलाय, तर उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय आणि कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा. काय बघा, उपग्रहांना त्यांच्या निर्धारित कक्षामध्ये स्थायित करण्यासाठी ज्या प्रक्षेपकांचा वापर केला जातो त्यांना काय म्हणतो, उपग्रह प्रक्षेपक असे म्हटलं जातं. बरोबर आहे. तुम्हाला एखादं त्याचं नाव लिहायचं तिथे. पुढे बघा, मुक्त पतन म्हणजे काय, ते केव्हा शक्य होते, जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलाच्या प्रभावाने गतिमान असल्यास त्या गतीला मुक्त पतन असे म्हटले जातं. बरोबर आहे, हे लक्षात ठेवा, स्क्रीनशॉट व्यवस्थित काढून घ्या. बघा काय, तर जेव्हा एखादी वस्तू केवळ गुरुत्वीय बलांच्या प्रभावाने गतिमान असल्यास त्या गतीला मुक्त पतन असे म्हटलं जातं. बघा विद्यार्थी मित्रांनो, एक प्रॉब्लेम आपल्या समोर आला होता. बघा काय दिलंय, का एक बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 सेमी आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल. आता लक्षात घ्या, नाभीय अंतर किती दिलंय, म्हणजे आपण त्याला F म्हणतो 20, त्याला जसं 20 सेंटीमीटर दिलं तर त्याला आपण काय करूया, मीटर मध्ये कन्वर्ट करूया, तो येणार 0.2 मीटर. पुढे बघा, भिंगाची शक्ती P बरोबर, सूत्र काय, 1/F. बरोबर आहे. मग किमती टाकून घ्या, काय P बरोबर 1/0.2. मग आपल्याला किती उत्तर भेटणार आहे, तर भिंगाची शक्ती बरोबर 5D. किती भेटणार आहे, 5D. बरोबर आहे. अशा प्रकारे मित्रांनो उत्तर होतं, स्क्रीनशॉट काढून घ्या, काय अडचण नाही. पुढे बघा मित्रांनो, खालील उपप्रश्न सोडवा, कोणतेही 5 दिले, कंसातील योग्य पर्याय निवडा आणि उत्तरा पूर्ण करा. लक्षात घ्या मित्रांनो, हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे. 3 मार्क तुम्हाला अतिशय सिंपल आहे आणि 3 मार्क भेटलेच पाहिजे. बघा काय, आता इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्त सारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण हे किती खंडात केले जाते, तर 4 खंडामध्ये. किती खंडात, 4. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश कुठे, S खंडामध्ये असतो. कुठे, S मध्ये. नंतर गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश हा P खंडामध्ये असतो
आणि नंतर लक्षात घ्या घन 13 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश हा डी खंडामध्ये असतो। ही सर्व मूलद्रव्ये काय तर ही सगळी धातू आहेत, काय धातू आहे। त्याच्यानंतर लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजेच काय एक खंडवय, काय एक खंडवय। आणि ही सर्व मूलद्रव्ये कशी असतात, धातू असतात। लक्षात इथून इथं पाहून लिहायची तुम्हाला, ही सगळी उत्तर तुम्हाला भेटून जाणार आहे। तर मित्रांनो लक्षात घ्या, हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या जेणेकरून तुम्ही उत्तर लिहू शकता। पुढे बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न बघूया आता पटापट। काय तर रासायनिक अभिक्रियांच्या वेगावर परिणाम करणारे घटक कोणते आहेत। आता लक्षात घ्या कोणकोणते घटक असतात, तर अभिकारकांचे स्वरूप, अभिकारकांच्या कणांचा आकार, अभिकारणाची सहती, अभिक्रियेचे तापमान आणि उत्प्रेरक, बरोबर आहे। हे सगळे याचे येतील, ते तुम्हाला काय करायचं, एखादं त्याच्यातलं एक्सप्लेन करून घ्यायचे। कोणताही एखादं तुम्ही एक्सप्लेन केलं तरी चालेल, काय अडचण नाही। पुढे बघा, त्यातील कोणत्या एका घटकाचे स्पष्टीकरण द्या, बरोबर आहे। एखादं तुम्हाला काय करायचं आता एक्सप्लेन करायचे। पुढे बघा, जसं आपण घेतलं का, समजा आपण घेतलं अभिकारकांची सहती, तर काय अभिकारकांची सहती अधिक असल्यास काय तर कणांचा जो आपण आकार म्हणतो किंवा टक्कर म्हणतो आपण, काय जास्त होऊन अभिक्रियांचा वेग हा वाढत असतो, बरोबर आहे। पुढे बघा, खालील आलेखाचे निरीक्षण करा व विचारलेले प्रश्न लिहा। आलेख काढायचा नाही मित्रांनो, फक्त काय करायचं तुम्हाला, दिलेले जे प्रश्न ती त्याच्यावरून ते उत्तर याचे आलेख शोधायचे। काय दिले बघा, दिलेला आलेख काय दर्शवतो, काय दर्शवतो, तर दिलेला आलेख हा तापमान काल आलेख पाण्याला सतत आणि समान प्रमाणात मिश्रणाचे आचरण कसे असेल हे आपल्याला दर्शवतो। पुढे बघा मित्रांनो, पुढे काय दिलंय, तर रेषा एबी काय दर्शवते, बघा रेषा एबी काय दर्शवते, बघा रेषा एबी, ही एबी रेषा काय दर्शवते, तर रेषा एबी ही आपल्याला का एबी 0 डिग्री सेल्सिअस तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्याचं दर्शवते। काय दर्शवते, 0 डिग्री तापमानाला बर्फाचे पाण्यात रूपांतर झाल्याचं आपल्याला दर्शवते, बरोबर आहे। पुढे बघा मित्रांनो, पुढे काय दिले, रेषा बीसी काय दर्शवते, रेख बीसी ही आपल्याला पाण्याच्या तापमानातील 0 डिग्री सेल्सिअस ते 100 डिग्री सेल्सिअस अशी सातत्यपूर्ण वाढ दर्शवते, बरोबर आहे। बघा इथं बीसी दिसतंय का, इकडे बीसी, बरोबर आहे। हे फक्त लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि व्यवस्थित उत्तर समजून घ्या। पुढे बघा मित्रांनो, खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा। हा तक्ता पूर्ण करायचे तुम्हाला, नीट लक्षात घ्या। पहिली जर आकृती आपण बघितली तर काय दोषाचं नाव, तर निकळ दृष्टिता, नंतर काय दूरदृष्टिता, बरोबर आहे। पुढे बघा, काय दृष्टीपटलाच्या समोर, प्रतिमेचे स्थान कुठे, दृष्टीपटलाच्या समोर, आणि हे काय दृष्टीपटलाच्या मागे, कुठे हे मागे। पुढे बघा, दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग हे कोणते, आंतरगोल, आणि हे कोणते, बहिर्गोल भिंग आहे मित्रांनो, लक्षात घ्या। याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, तुम्हाला फायदा नक्कीच होणार आहे। बघा पुढे बघा मित्रांनो, आयनिक संयुगाचे कोणतेही 3 सामान्य गुणधर्म लिहा। कोणते तुम्हाला जे वाटतील ना ते तुम्ही 3 गुणधर्म लिहू शकता। समजा काय, तर आयनिक संयुगे ही स्फटिक असतात, कशी असतात, स्फटिक रूप असतात। त्याच्यानंतर धन आणि ऋण प्रभारित आयनामध्ये तीव्र आकर्षणाचे बल असल्यामुळे आयनिक संयुगे स्थायी रूपात असून कठीण असतात, बरोबर आहे, हे लिहा। पुढे या आयनिक संयुगे ठिसूळ असून त्यावर दाब प्रयुक्त केल्यास त्यांचे तुकडे करता येतात, बरोबर, त्यांचे तुकडे करता येतात। हे फक्त लिहायचे तुम्ही, 3 लिहा, काय अडचण नाही। पुढे बघा, आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे द्या। काय दिले बघा मित्रांनो, याच्यामध्ये बघा पहिला काय सांगितलं बघा, न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगा। काय, तर या सिद्धांतानुसार विश्वातील प्रत्येक वस्तू इतर प्रत्येक वस्तूला ठराविक बलाने आकर्षित करत असतात। हे बल एकमेकांना आकर्षित करणाऱ्या वस्तूच्या वस्तुमानाच्या गुणाकाराशी समानुपाती आणि त्यामधील अंतरातील वस्तुमानुपाती असते। आकृतीमध्ये M1 M2 वस्तुमान असलेल्या 2 वस्तू दाखवलेल्या आहेत, बरोबर आहे, हे दिलेले तेवढे। पुढे बघा, काय दिले का, 2 वस्तूमध्ये अंतर तिप्पट केले तर त्यामधील गुरुत्वीय बलात कोणता बदल होईल। काय होईल, तर 2 वस्तूतील अंतर हे तिप्पट केल्यानंतर काय होईल, त्याच्यातील गुरुत्वाकर्षणाचा बल हा 9च्या घटकाने कमी होईल, कारण बल अंतराच्या वर्गाच्या वस्तुनुपाती असतो। म्हणून काय, गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार जी जर आपण बघितला, काय बघितलं आपण, तर F बरोबर G गुणिले M1 M2 भागिले, हे जर आपण नीट समजून घेतला तर काय 3D चा वर्ग, आणि जर याला जर आपण तिप्पट केलं तर काय होईल, तो 9D होऊन जाईल, बरोबर आहे, व्यवस्थित समजून घ्या। पुढे बघा मित्रांनो, जर त्या मधील एकाचे वस्तुमान दुप्पट केले असतात त्याचे गुरुत्वीय बलात कोणता बदल घडून येईल। जर एखाद्या वस्तूचे वस्तुमान जर दुप्पट केले असतात त्याच्यातील काय होईल, का गुरुत्वाकर्षण बल देखील दुप्पट होईल। काय होईल, गुरुत्वाकर्षण बल देखील काय होईल, दुप्पट होईल, कारण हे बल वस्तूच्या वस्तुमानाच्या थेट प्रमाणात असते,
बरोबर आहे. तर FA_M1 किंवा FA_M2 म्हणजेच M2M झाल्यास काय होईल, तर F बरोबर G2M1M2 भागिले D वर्ग. बरोबर आहे, हे होऊन जाईल, लक्षात घ्या. मग त्याला दुप्पट केलं काय होईल, तर काय होईल त्याला 2G_M1M2 भागिले D चा वर्ग. लक्षात घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. फक्त व्यवस्थित मित्रांनो अभ्यास करा. आपला उद्देश फक्त एकच आहे की आपले प्रत्येक विद्यार्थी चांगल्या मार्काने पास झाले पाहिजे, चांगले मार्क मिळाले पाहिजे आणि प्रत्येकाचं भविष्यही निघालं पाहिजे, चांगलं निघालं पाहिजे. यासाठी आपला छोटासा प्रयत्न आहे मित्रांनो. फक्त प्रश्न समजून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि पाठांतराला लागून जा मित्रांनो. पुढे बघा, आता समजा उपग्रहाची कक्षा दिली, हा एक प्रॉब्लेम दिलेला आहे, हाही तुम्ही समजून घ्यायचे मित्रांनो. लक्षात घ्या, का सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण. बघा पुढं काय, पुढचा जर प्रश्न आपण बघितला, खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्याची उत्तर लिहायचे. बघा काय दिले, आकृतीत कोणती प्रक्रिया दर्शवली आहे, तर आकृतीत प्रकाशाचे अपस्करण ही प्रक्रिया दाखवली आहे. काय दाखवली आहे, का प्रकाशाचे अपस्करण ही प्रक्रिया दर्शवली आहे. पुढे बघा, सर्वात जास्त विचलन झालेला रंग कोणता आहे, तर याच्यामध्ये सगळ्यात जास्त रंग कोणता आहे, तर जांभळा आहे. बघा कोणता आहे मित्रांनो, हा जांभळा रंग आहे, याची नोंद करून घ्या किंवा लक्षात घ्या. पुढे बघा, सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता आहे, तर वरील प्रक्रियेत आधारित निसर्गातील एक घटना म्हणजे इंद्रधनुष्याची निर्मिती आहे. बरोबर आहे. मग सर्वात कमी विचलन झालेला रंग कोणता आहे, तर तो म्हणजे लाल आहे. कोणता आहे मित्रांनो, लाल आहे. बघा, वरील प्रक्रियेवर आधारित कोणती एक नैसर्गिक घटना आहे, तर ही आपल्याला माहिती आहे. काय नैसर्गिक घटना म्हणजे इंद्रधनुष्य दिले आपल्याला, इथंच बघितलं आपण दुसऱ्याला. बरोबर आहे का, आपल्याला काय दिसतंय का, निसर्गातील एक घटना इंद्रधनुष्याची निर्मिती दिली, त्याच्यात सगळ्यात जास्त रंग जास्त जर दिला आपल्याला, तो म्हणजे विचलन झालेला जांभळा आहे आणि कमी झालेला तो लाल आहे. मग कोणती प्रक्रिया आहे, तर निसर्गातील एक घटना आहे, ती म्हणजेच काय, तर इंद्रधनुष्याची निर्मिती. काय, ते इंद्रधनुष्याची निर्मिती. फक्त इंद्रधनुष्य लिहिलं तरी चालून जाईल. व्याख्या द्या, वर्णपंक्ती. काय व्याख्या द्यायची तुम्हाला, काय द्यायचे, वर्णपंक्ती. मग वर्णपंक्ती म्हणजे काय मित्रांनो, का प्रकाशाच्या झोतातील रंगीत घटकाच्या पट्ट्यास वर्णपंक्ती असे म्हटले जाते. काय, प्रकाशाच्या झोतातील रंगीत घटकांच्या पट्ट्यास वर्णपंक्ती असे म्हटले जाते मित्रांनो. लक्षात घ्या, एकदम महत्वाचा भाग होता. बघा पुढं, खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून त्या प्रश्नांची उत्तरं द्या. बघा अशी आकृती दिली, वरील अभिक्रियेतील अभिकारकांची नावे लिहा. काय काय, तर अभिक्रियेतील अभिकारकामध्ये काय, ऍसिडिक ऍसिड आणि सोडियम कार्बोनेट आहे. काय, ऍसिटिक ऍसिड आणि सोडियम कार्बोनेट इथं दिसते. बघा दिसते हे. पुढे बघा, मोठ्या परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू कोणता, तो असणार आहे कार्बन डायऑक्साइड. कोणता असणार आहे, कार्बन डायऑक्साइड असणार आहे. चुन्याच्या निवडीच्या रंगात काय बदल होतो, तर जेव्हा कार्बन डायऑक्साइड वायू चुन्याच्या निवडीतून जातो तेव्हा कॅल्शियम कार्बोनेट तयार झाल्यामुळे ती चुनाची निवडी काय होते, तर दुधाळ होते. कशी होते ती, दुधाळ होते. सफेद कलर मध्ये आपण म्हणतो दुधाळ होते. लक्षात घ्या. पुढे बघा, वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी कोणता रासायनिक पदार्थ वापरला असता वरील प्रमाणेच उत्पादन मिळते, तर वरील प्रयोगात सोडियम कार्बोनेट ऐवजी सोडियम काय का बायकार्बोनेट हा देखील रासायनिक पदार्थ वापरला जाऊ शकतो किंवा त्याची उत्पादने काय मिळतील आपल्याला. ऍसिडिक आम्लाचा कोणताही एक उपयोग लिहा. बघा काय, ऍसिडिक आम्लाचा कोणताही उपयोग लिहा. लक्षात घ्या. काय का, व्हिनेगार मध्ये मुख्य घटक म्हणून ओळखला जाणारा आपला ऍसिडिक आम्ल हा मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यानंतर रासायनिक संयुगे तयार करण्यासाठी, प्लास्टिकच्या निर्मितीसाठी, त्याच्यानंतर अन्य उद्योगात संरक्षण आणि चव वाढवण्यासाठी काय एजंट म्हणून त्याला काय औद्योगिकरित्या रासायनिक अभिक्रियेत म्हणून त्याला उपयोग केला जातो. हे तुम्ही मित्रांनो तिथे लिहू शकता. समजते. अशा प्रकारे मित्रांनो आपण आज प्रश्नपत्रिका बघून घेतलेली आहे. तर सगळ्यात IMP प्रश्न बघितलेत, असेच प्रश्न परीक्षेला येणार आहे मित्रांनो, याची नोंद करून घ्या. जर व्हिडिओ आवडला तर आपल्या विद्यार्थ्यांना, गरजू विद्यार्थ्यांना, मित्रांना नक्की शेअर करा आणि एकदा नक्की कमेंट करा. तुम्हाला विज्ञानाचा भाग 2 देखील तुम्हाला गायडन्स केला जाणार आहे. त्यापूर्वी मित्रांनो आपण गणित भाग 1, गणित भाग 2 असेल, इंग्लिश असेल, सगळ्यांचं गायडन्स केलेले आणि गणित भाग 1 ला आज गणित भाग 2 ला जे घेतलं तेच आलंय मित्रांनो. लक्षात घ्या, जे शिकवलं किंवा जे IMP सूत्रांचा आपण व्हिडिओ घेतला तोच आला होता, सेम टू सेम. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आले किंवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी फोन देखील केले, चांगला पेपर गेला. तर त्याबद्दल मित्रांनो आपलं कामच आहे, काम चालले. फक्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, आपले दररोज व्हिडिओ बघा आणि चांगला अभ्यास करा, एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नकोय. तर भेटूया विद्यार्थी मित्रांनो आता पुढच्या व्हिडिओमध्ये. सगळ्यांना परीक्षेसाठी पुन्हा एकदा शुभेच्छा. काही अडचण असेल तर तुम्ही मला कधीही फोन करू शकतात किंवा कधीही कमेंट करू शकतात. प्रत्येक कमेंटचं नक्कीच उत्तर देण्याचा आपला प्रयत्न असणार. तर भेटूया आता मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये.